सर्वात प्रथम सगळ्यांचा बाळूमाच्या वतीने सगळ्यांना आशीर्वाद पोहोचावा। जवळजवळ 18 वर्ष आपण इथून पालखी काढतोय। 2006 पासून आपली इथून पालखी जाते। ह्या मंडळाला भरपूर सहकार्य आलंय। सगळे भाविक भक्त एवढ्या लांबून येतात, आपण त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। श्री सद्गुरू सेवा संस्थापासून आपण खूप मोठा परिवार केलाय आणि या मंडळात भरपूर सेवा इथं उपलब्ध आहे। धनाजी हेगडकर, बिरुबा आपले बिरुबा, पुढचे 2 शब्द सांगा तुम्ही काय ते असेल तर। आज भक्तांनी एवढी मोठी गर्दी केलेली, लाखोच्या संख्येने तर कोटीच्या संख्येमध्ये भक्त आहे। बाळूमामाचे काय संदेश देणार आहे? साध्य काय नाही, हे मामा आणि आमची सेवा शहाजी शंकर हेगडकर हे श्री सद्गुरू संत बाळूमामा सेवा संस्था यांचे अध्यक्ष जे आहे त्यांचा मुलगा आहे। त्यांनी सेवा केली, स्थापनेपासून आहे तो। मी तर मध्ये आलो पण स्थापनेपासून तो आहे। राजू झंजे हे लावताना म्हणजे एक छोटं होतं, पण हे जरा आता मोठं झालं सगळ्यांना दिसायला लागलं। दिसल्यानंतर त्यांनी करायचं ते केलं, पण हे जग हा ज्या दिवशी नाही देणार ना त्या दिवशी काही समाजकंटकांनी मंदिरामध्ये तोडफोड करायचा पण प्रयत्न केला। प्रथम सर्वता की बाळूमामाचा उत्सव याच्या निमित्त शुभेच्छा देताना आनंदाची एक बातमी म्हणजे आमचे मित्र संजय निराळे हे महाराष्ट्राचे असोसिएशनचे अध्यक्ष झालेले आहेत। त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभराटी येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। कारण माझ्या सुरुवातीच्या काळापासून ते माझ्या सोबत आहेत। एक साधा एक सामाजिक कार्यकर्ता ते, त्यांची इथपर्यंतची धडपड आहे ही वाखाणण्या दोघे। तसेच हा बाळूमामाचा उत्सव आहे। 2009 पासून इथे बाळूमामाची पालखी चालू झालेली आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही दरवर्षी असतो। आम्ही कुठल्या गटाचा नाही, तटाचा नाही, तर आम्ही एक बाळूमामाचा भक्त म्हणून इथे येतो। कुणाच्या काय कशाशी लेणं देणं नाही। आदरणीय माजी नगरसेवक राजेंद्रजी माहुलकर यांच्या मुळे इथे हे यांच्या सहकार्याने इथे हे मंदिर बांधलेलं आहे आणि अतिशय या मंदिराला मूर्त स्वरूप प्राप्त होऊन संपूर्ण मुंबई नव्हे तर विविध ठिकाणी मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून लोक इथं दर्शनाला येतात। आलोट अशी गर्दी उठते आणि हा भक्तांचा हा दुसरा बघायला गेलं तर हे मला म्हणावं लागेल मिनी आदमापूर झालेला आहे। फार मोठ्या प्रमाणात इथे लोक येतात। मी सगळ्यांना सांगतो, सगळ्यांनी एकत्र या, गुण्यागोविंदाने राहा, लोकांची सेवा करा। आपल्याला कुणाशी भांडण नाही, तंटा नाही, ना कुणाच्या विरोधात नाही। आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे जे या संस्थेला राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, जे ओबीसी बहुजन आघाडीचे, ते देखील इथे वेळोवेळी येऊन सगळ्यांना सहकार्य करत असतात। तसेच स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर असू देत, चंद्रकांत डोळशे आणि इतर सर्व नेवरेकर जे बिल्डर आहेत त्यांनी देखील या मंदिराच्या वेळेला सहकार्य केलेलं आहे। आणि आम्ही सर्व जी ही टीम आहे श्री संत सद्गुरू संत बाळूमामा सेवा संस्था यांच्यातला मी स्वतःला समजतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। हे सचिन ऐका, प्रसंग नाही, प्रसंग सारणारा देव आहे आपल्याकडे, त्यामुळे आम्ही त्याला प्रसंग म्हणत नाही। फक्त त्यांना काय सुटलंय, लालच, त्यांना लालच सुटलंय, ते आम्हाला म्हणतात तुम्हाला लालच। आम्ही तर एवढं म्हणजे हे केलं असतं असं म्हणजे कुठल्या भक्तांना काय बोललो एवढी वेळा झाली नसती ना। हे जे आज दिसले त्या तर त्यांना कळायला पाहिजे आणि त्यांनी ह्यात पडवले। हे मामाचं जे केलंय ना, जो करतोय, ज्यांनी मंदिर बांधलं त्यांनी इथं नाव नाही लिहिलं काय, ज्यांनी मंदिर बांधलेलं माहुलकर साहेब, राजेंद्र माहुलकर साहेब, त्यांनी मंदिर बांधून दिलं ना, त्यांनी इथं नाव नाही दिलं। त्याला भक्ती आणि ते बाळूमामाचे भक्त, हे तुम्हाला म्हणजे कसं त्यांनी एवढं बसून केलंय। जे कामगार होते, कामगार त्यांच्याकडून डबा खाल्लाय, पण हे मंदिर त्यांनी बांधून दिलं। राजेंद्र माहुलकर साहेब आणि शहाजी हेगडकर, हे राजू नगराळे, हे आमच्या म्हणजे स्टार्ट करा जेव्हापासून आम्ही पालखी स्टार्ट केली तेव्हापासून येणारा माणूस, हे एकमेव बाटल्यातला
घाटला मधलं म्हणजे खारघर नगर जे काय त्यातले हे एकटे आदमापूर ते मुंबई आमच्या संघ असते. कुठं काय गरज काय दवाखाना काय सर्व ते बघते. खरं तर मी पण भाग्य समजतोय. मी आले आणि खूप उत्साहाचं वातावरण आहे. बाळूमामाचं मंदिर एक छोटासा वास्तू होता, त्याला आज खूप मोठं स्वरूप आलेलं आहे आणि हजारो भक्त दिवसाला येऊन ते दर्शन घेतात. बघताय तुम्ही पाठीमागे कितीतरी भक्तांची मांदियाळी या ठिकाणी भरलेली आहे आणि श्री संत बाळूमामा सेवा संस्था चेंबूर घाटला या ठिकाणी आज कालच आदमापुरावरून मिरवणूक पालखी निघाली आणि भव्य पालखी मिरवणूक सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला आणि अशा प्रकारे या ठिकाणी भंडाराचं आयोजन पण या मंडळाच्या वतीने करण्यात आलं. तर आज बरोबर 18 वर्षामध्ये हे मंडळ पदार्पण करत आहे आणि पुऱ्या मुंबईमध्ये अशा प्रकारचं मंदिर आहे नाही आहे, हे एकच मंदिर बाळूमामाचं या ठिकाणी आहे आणि या मंदिरामध्ये सगळे भक्त लोक येऊन या बाळूमामाची या ठिकाणी सेवा करतात मनोभावाने आणि खरोखरच बाळूमामा हे जगाचा मालक बोलतात, ते खरोखरच जगाचा मालक आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वच भक्त येऊन बाळूमामाला साकडं घालतात आणि आपली मनोभावना पुरं करतात. या निमित्ताने आज संत बाळूमामा सेवा संस्थेच्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईल की अशा प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतात. तसेच आज आमचे मित्र पूर्ण महाराष्ट्र पत्रकार परिषद याचे अध्यक्ष बनलेले संजय भाऊ यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी आज आमंत्रित केलं आणि त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय बाळूमामा. सद्गुरू संत बाळूमामा सेवा संस्था चेंबूर खारदनगर घाटला आज पायी पालखी सोहळा आज समाप्त होत आहे. म्हणजे इथून 14 मार्चला पालखी निघाली, तिथनं 17ला मामांची यात्रा करून भांडरा उत्सव करून मोठ्या प्रमाणात उत्सव करून आम्ही आपली पालखी इकडे मुंबईला रवाना केली. तेव्हापासून आमचं बऱ्याच ठिकाणी मुक्काम झाली. मुलं बिना पायाचं चपलीचं चालत येते उन्हात, तरी सुद्धा मामाने कुठं काय अडथळा नाही आणता पोराला एकदम टकाटक मध्ये व्यवस्थित मुंबईला पोहोचवले. चांगल्या जल्लोषात पोरं नाचत गाजत वाजवत आले. त्याच्यामुळं सगळ्यांचं धन्यवाद, मुलांचं सगळ्या सहकाऱ्यांचं धन्यवाद. आणि जे मामाच्या मनात होतं, आम्हाला एक टाइम असं वाटत होतं मध्ये काय होईल का असं वाटत होतं, पण जे मामाच्या मनात होतं ते मामाने करून दाखवलं. जगाचा मालक म्हणते त्याला, जे ज्याच्या मनात आहे ते कधी चुकत येत नाही. आज कुठलाही देव असो, आमचा हुलजंती माणिकराव असो, असला लॉकडाऊन असला तर कधी त्याचं मंदिर थांबलं नाही किंवा यात्रा थांबली नाही किंवा काय. एवढं 19 बघा येते, 19 बघ्यात पण ते कुठला कार्यक्रम थांबलेला नाही. तरी सुद्धा हे जगाचा मालक असा एक वन मॅन देव आहे या समाजातला, म्हणजे कुठल्याही अडचण येऊ देत नाही. म्हणजे काही अडचण आलं तरी सुद्धा ते आपोआप त्याचं जे मनात आहे, आपल्या मनात एकदा आपण ते काम ठरवलं ते काम होणार म्हणजे होणार 100%. संजयचा घ्या संजय. म्हणजे पालखी आणि भंडाराचा सोहळा नसून हा एक समाज कार्यासाठी म्हणजे मोठा काय उत्साही आहे. आणि पालखी म्हणजे लोकांना असं म्हणजे की वार्षिक आपलं कसं असतंय एखादा सण, तसं आम्ही सण बघून साजरा करतो. असं जल्लोषात पुरं असतात एन्जॉय मध्ये आणि कुठलेही कार्य सहज बाळूमामाचं जे पार पडलेलं आहे. भक्त आहे त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? बाळूमामाचं फक्त असंच बाळूमामाच्या भक्तांना एक सांगू शकतो की ज्या काही तुमच्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील. तुम्ही मनापासून दर्शनासाठी या. श्री सद्गुरू संत बाळूमामा सेवा संस्था घाटला चेंबूर येथे बाळूमाचं मोठं जगाचा मालक म्हणतात. तर तुम्ही मनापासून आलात तर तुमचे मनोकामना पूर्ण होतील. जय बाळूमामा. हे मंदिर एक टाइम असं होतं ना, इथं कोणी म्हणजे एक पहिलं बकरी कोंडायचे, त्याच्यानंतर व्यायामशाळा झाले. व्यायामशाळेनंतर मग 2005ला एक छोटासा फुटारून पुजला. 2005ला 2007ला मंदिर स्थापना झाले. मग 2009 पासून पालखी चालू झाली. आज 18 वर्ष पूर्ण झाले. आज तेव्हापासून 2014 पासून मी कंटिन्यू पालखीला आहे. कुठलाही माझं काम असो काही असो, मला एक टाइम असं यायचं की उद्या कामावर कोण जायचं, कामाला सुट्टी भेटेल का नाही, कसं होईल विचार करत 8 दिवस विचार करत बसला. एक टाइम असं आलं, गाडी आपल्या मानकोच्या ब्रिजवर गेल्यावर ते कधी कधी बॅग घेऊन गेलो मी. असं मामाच्या मनात एक चित्त जर ठेवून बसला ते काम होणार म्हणजे होणार.
माझं एक टाइम असं होतं 2010 मी मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर मला झोपायला व्यवस्था नव्हती, राहायला व्यवस्था नव्हती. या मंदिरात 5 महिने राहून दिवस काढलेत मी. त्यावेळेस हे मंदिर पत्र्याचं होतं, तेव्हा कोणी येत नव्हतं. म्हणजे एक टाइम ढोल वाजवायला सगळं माणसं कमी असायचे आमच्याकडे. आज लाखोच्या संख्येने इथं भाविक येतात. म्हणजे त्यांच्या मनाला काय तर वाटले म्हणून येते. मामा असा आहे, सर्व महत्वाचा मंदिर खूप लहान हा. होता. पूर्व नगरसेवक राजेंद्र भाऊ माहुरकरच्या मनात आला आणि त्यांनी भव्य असं नाही मंदिर बनवलं. सगळ्यांनी याला मदत केली. म्हणजे ज्याच्याकडे गेलं आम्ही त्यांनी कोणच नाही म्हणलेलं आहे. सगळ्यांचं मदत आहे. मग त्याच्यानंतर आज मंदिर मोठं झालंय आणि जागा कमी पडायला आम्हाला भाविकांसाठी. भविष्यात हा. मंदिर जो आहे आणखी मोठं होणार आहे. ह्याच्यापेक्षा मोठं होणार. भक्त लोक सगळ्यांचा सपोर्ट आहे, जनतेचा सपोर्ट आहे. त्याच्यामुळे काही अडचण येऊ देत नाही आणि मामा कुठल्याही संकटाला आम्हाला अडचण येऊ देत नाही.